आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जल है तो कल है। शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला विष्णोरा येथील प्रयोगशील शेतकरी अनिल ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिलं आहे। मागेल त्याला शेततळे योजनेचा त्यांनी केलेला 100% यशस्वी प्रयोग आज संपूर्ण परिसरासाठी एक आदर्श मॉडेल ठरला आहे। विष्णोरा येथील अनिल ठाकरे यांनी आपल्या शेतात 7-8 वर्षांपूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत एक शेततळे खोदले होते। हे शेततळे यावर्षी सुद्धा पहिल्याच मान्सूनमध्ये पाण्याने काठोकाठ भरले आहे। सुमारे 50 बाय 30 मीटर आकाराचे आणि 3 मीटर खोलीचे हे तळे सध्या परिसरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी मोठा आधार ठरत आहे। कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनामुळे अनिलजींनी बोरवेल पासून अवघ्या 10 ते 12 फुटांच्या अंतरावर हे तळे खोदले। याचा परिणाम असा झाला की पहिल्याच जोरदार पावसात हे तळे तुडुंब भरले आणि त्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच नव्हे तर शेजारच्या 2 बोरवेल आणि एका विहिरीची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे। सहाने या यशामुळे अनिल ठाकरे आता रब्बी हंगामात हरभरा आणि गव्हाचे पीक अगदी बिनधास्त घेऊ शकतात। सोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटला आहे। पारंपरिक जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे शेततळे खरोखरच एक वरदान ठरले आहे। गावातील जाणकारांचे म्हणणे आहे की उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांमध्ये जर अशी केवळ 10 शेततळी तयार झाली तर गावाला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्ती मिळू शकते। या यशस्वी प्रयोगाबद्दल सर्व शेतकरी बांधवांना संदेश देताना अनिल ठाकरे म्हणतात, शासन योजना देते पण आपण ती प्रामाणिकपणे राबवली पाहिजे। प्रत्येकाने आपल्या शेतात पाणी अडवले पाहिजे। एक शेततळे 10 कुटुंबांना जगवू शकते। आज पाणी साठवलं तरच उद्याचं भविष्य सुरक्षित आहे। जल है तो कल है हे मी स्वतः अनुभवलं आहे।